नमस्कार. माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. महाराष्ट्र राज्यातील माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्यांना आता राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. 24 जानेवारी 2026 पासून नुकसान भरपाईचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. तुमच्या खात्यात पैसे का आले नाहीत? अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की आमच्या गावात इतरांच्या खात्यात पैसे आले पण आमच्या खात्यात का नाहीत? शेतकरी मित्रांनो, हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT द्वारे जमा केले जात आहेत. जर तुमचे पैसे अजूनही जमा झाले नसतील तर तुम्हाला तुमचे पेमेंट स्टेटस तपासणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे पेमेंट स्टेटस ऑनलाईन कसे चेक करावे? आता तुम्हाला बँकेत किंवा तहसील कार्यालयात चक्रा मारण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून खालीलप्रमाणे स्टेटस पाहू शकता. 1. सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या MS डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच MAHAIT.org या अधिकृत पोर्टलला भेट द्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करा. तुम्हाला एक बॉक्स दिसेल, त्यामध्ये तुमचा VK नंबर टाका. हा तोच विशिष्ट क्रमांक आहे जो तुम्हाला अर्जाच्या वेळी मिळाला होता. सबमिट बटणावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर तुमची संपूर्ण माहिती येईल. जर तिथे सक्सेस असे लिहिले असेल तर पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत. जर तिथे पेंडिंग किंवा रिजेक्टेड दिसत असेल तर तुमच्या अर्जात किंवा बँक खात्यात काहीतरी तांत्रिक त्रुटी आहे. पैसे दुसऱ्या बँकेत तर जमा झाले नाहीत ना? बऱ्याचदा असे घडते की तुम्ही अर्जासोबत एक बँक खाते देता पण पैसे तुमच्या आधार लिंक असलेल्या दुसऱ्या खात्यात जमा होतात. उदाहरणार्थ पोस्ट ऑफिस बँक किंवा SBI. तुमचे आधार कोणत्या बँकेला लिंक आहे हे तपासण्यासाठी तुम्ही NPCIच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार सीडिंग स्टेटस तपासू शकता. पैसे जमा न होण्याची प्रमुख कारणे: तुमचे eKYC अजूनही अपूर्ण असणे, तुमचे बँक खाते आधार कार्डशी मॅप नसणे, 7/12 आधार कार्ड आणि बँक पासबुकवरील नावांमध्ये तफावत असणे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला स्टेटसमध्ये काही त्रुटी दिसत असेल तर तातडीने आपल्या बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्या किंवा आपल्या गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधा. ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते. माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.